निकली रहती है, आउट रहता है क्या वो? कितना नहीं ज्यादा रहता, वो 1 फीट रहता है, 1 फीट ओवरलोड में सर आता है, ओवरलोड में आता है, ओवरलोड में आता है। मैं वीडियो दिखाऊँ आपको अभी, मैं आपको दिखाऊँ वीडियो अभी? हाँ आओ दिखाता हूँ, 12 दिखाता हूँ वीडियो। सर गाड़ी आप आइए, दिखाता हूँ 12 उठाने का नियम, उठाने का क्या नियम है? उठाने का नियम क्या है? मतलब क्या सर किस कंडीशन में गाड़ी उठा सकते हैं? अनाउंसमेंट करते हैं। हाँ अनाउंसमेंट होने के बाद अगर कोई बंदा नहीं आता गाड़ी नहीं, कितने मिनट तक? कितने मिनट तक? 2-3 मिनट, 10 मिनट सर। आपकी गाड़ी लगने के बाद, आपकी गाड़ी लगने के बाद तुरंत आप लोग गाड़ी उठाते हैं। मेरे पास वीडियो है, अभी वीडियो चलाऊंगा 1 मिनट के अंदर, आप देखिएगा। अभी 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 मैं वीडियो डाल रहा हूँ अनाउंसमेंट के बाद गाड़ी सर, मैं अभी डालता हूँ वीडियो, रेडी वीडियो भी डालूंगा, आप देखिएगा। अनाउंसमेंट नहीं किया, गाड़ी उठा लिया गया, आदमी वहाँ पे खड़ा था। अभी चल फोटो निकाले थे, दिखाइए टाइम पे। फाइन नहीं मारा, फाइन नहीं मारा, आपने फाइन नहीं मारा, आपने गाड़ी भी उठा लिया। मोबाइल में नहीं, मशीन दिखाइए, फोटो है क्या? फाइन नहीं मारा मैंने। अरे तो आपने गाड़ी उठाया कैसे फिर? आपने जब फाइन नहीं मारा तो अपने गाड़ी क्यों उठाया? रुकिए ना नहीं मारा है, किसने नहीं मारा तो गाड़ी क्यों उठाया आपने? नमस्कार। गेल्यापासून एक मुद्दा खूप ऐरणीवर आहे आणि तो म्हणजे तुमच्या गाड्या उचलल्या जातात टोईंगचा आणि ट्रॅफिक हवालदारांचा। आम्ही यापूर्वी देखील याच्यावर एक व्हिडिओ बनवला, तो प्रचंड व्हायरल झाला आणि त्याच्यामध्ये पाहायला मिळालं कशा प्रकारे नागरिक समोर असताना जे आहेत ते ऑफिसर अनाउन्स न करता ही संपूर्ण कारवाई करतात। पण इथे आल्यावर आम्हाला आणखी एक गोष्ट कळली की कशा प्रकारे हे अधिकारी तुम्हाला लुटतायत आणि तुमच्यासोबत भ्रष्टाचार होतो आणि तुम्हाला कळत पण नाहीये। यामध्ये काही मुद्दे आज आम्हाला समजले, आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो। काल एक महिलेची गाडी उचलण्यात आली आणि जवळपास 1 तास ती आपली गाडी शोधत होती। तिला हे कळलं पण नाही की तिची गाडी जी आहे ते टोईने उचलली आहे, कारण तिथे कोणत्याही प्रकारचा मार्ग नव्हता आणि या संपूर्ण घटनेमध्ये महिला तब्बल 1 ते 1.5 तास फक्त ही गाडी शोधत होती। जेव्हा ती इथे आली तेव्हा तिला गेट बंद मिळाला आणि तिला असं कळलं की गाडी सोडवण्याचा वेळ ही फक्त 7:30 एवढीच आहे। 7:30 पर्यंत जर गाडी सोडवण्याची वेळ असेल तर या महिलांची गाडी 7 आणि 7:15 ला का उचलली जाते, हा एक मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित राहतोय। विचार करा की तुमच्या घरी कोणी आजारी आहे, तुम्हाला घरात जायचंय, तुमच्या गाडीमध्ये दागदागिने आहेत किंवा पैसे आहेत किंवा घराची चावी आहे आणि आम्ही तुम्हाला ती नेमकी हवी आहे, हॉस्पिटलचं बिल भरायचं असेल, कोणी तुमची वाट पाहत असेल, तुमची मुलं तुमच्या घरी एकटी असतील, अशा परिस्थितीमध्ये जर गाडीमध्ये तुमचे ऐवज असतील तर तुम्ही ते कसे काढणार? इथे कोणताही सिक्युरिटी गार्ड नसतो, इथे कोणीही नसतं आणि जेव्हा जाब विचारावा तेव्हा त्यांच्याकडून उद्धट उत्तरं मिळतात। आमच्याकडे काही व्हिडिओ आलेले आहेत, पहा कशा प्रकारे हे पोलीस जे अधिकारी असतात या ठिकाणी, वाहतूक अधिकारी जे तिथे निलंबलेले असतात, अंमलदार असतात, जे कोणी इथे सिक्युरिटी बसलेले असतात, ते कशा प्रकारे बायकांशी वार्ता करतात। या संपूर्ण घटनेमध्ये आणखी एक गोष्ट आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्ही इथे येता तर तुम्ही पाहाल की एक बोर्ड लिहिलेला आहे, ज्याच्यामध्ये एक सेलो टेपनी असं चिटकवलेलं आहे की रविवारी बंद असतं। आणि जेव्हा आम्ही जो व्हिडिओ काढला आणि जी कारवाईचा व्हिडिओ होता तो रविवारच्या दिवशीचाच होता। मग जर रविवारी बंद असतं, मग रविवारी फक्त वसुली करण्यासाठी बाहेर पडतात का, हा एक मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित राहतोय। रविवारी गोळा झालेले पैसे नेमके कुठे जात आहेत, हा देखील एक मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित राहतोय। तुम्ही जर रविवारच्या दिवसामध्ये कारवाई बघत असाल तर सर्वप्रथम या पोलिसांना हा बोर्ड दाखवा की कशा प्रकारे तुम्ही रविवार बंद लिहिलाय, मग तुम्ही गाडी का उचलताय। जेव्हा इथे जाब विचारण्यात आला तेव्हा यांचं असं म्हणणं होतं की आता रविवारचं चालू असतं, हा बोर्ड जुना आहे। म्हणजे ही अशी अरेरावीची उत्तरं जी आहेत ती पोलीस अधिकाऱ्यांकडून दिली जातात। हा बोर्ड जो आहे तो प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेला आहे आणि या बोर्डवरचे सगळे नंबर कट करण्यात आलेले आहेत। याच्यावर कोणत्याही अधिकृत माणसाचा नंबर नाहीये, जेणेकरून जर व्यक्ती इथे येतो तर त्यांनी कोणाला संपर्क करावा हा देखील एक मोठा प्रश्नचिन्ह इथे येऊन उपस्थित राहतो। या संपूर्ण घटनेनंतर आम्हाला असं देखील कळलं की अधिकाऱ्यांना जे आहे ते मशीनमध्ये फोटो काढायचा अधिकार आहे, परंतु तुमची गाडी जेव्हा उभी असेल तेव्हा तुम्ही या गोष्टीचा फोटो आणि व्हिडिओ नक्की काढा की अधिकारी तुमचा फोटो जो आहे तुमच्या गाडीचा तो मशीनमध्ये काढतोय की त्याच्या पर्सनल मोबाईलमध्ये काढतोय। कारण अनेकदा असं होतं की बरकत ज्यांचा हा ठेकेदार आहे, ज्यांचा हे ठेका आहे हा संपूर्ण, त्या बरकतची काही लोक आहेत ते त्यांच्या फोनमध्ये जे आहेत ते फोटो काढतात तुमच्या गाडीचा, याची नोंद कुठेही होत नाहीये। मग नेमका फाईन कुठे जातोय हा एक मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित राहतोय। आताचे जे अधिकारी आहेत, प्रशासकीय अधिकारी वाहतूकवरचे, ते आहेत महेश शेट्टे। महेश शेट्टे यांना आम्ही हा प्रश्न विचारू इच्छितो की सर तुमच्या हाताखाली विरार पश्चिम, विरार पूर्व, नालासोपारा पश्चिम पूर्व या संपूर्ण स्थानांमध्ये इतके मोठमोठ्या घटना होत आहेत, इतका मोठा भ्रष्टाचार सुरू आहे, नेमके मुद्दे तुमच्यापर्यंत पोहोचतायत की फक्त तुम्ही देखील तिथे बसलेले आहात ते फक्त पाहणी करण्यासाठी? या संपूर्ण घटनेमध्ये मशीनमध्ये फोटो काढले न जाणं, जुने बोर्ड लावून लोकांना त्रास देणं, लोकांसोबत एरेरावी करणं, ठेकेदारांची जी लोक आहेत त्यांना गुंडांसारखी वागणूक आणि जे ठेवलेले आहेत त्यांना अरेरावी करणं, या संपूर्ण घटनेमध्ये ठेकेदार आणि महानगरपालिका कशा प्रकारे फक्त आणि फक्त लोकांना गाडी उचलण्याच्या नावाखाली घाबरवते, धमकवते आणि वसुली करते आणि किती मोठ्या प्रमाणात हा बिझनेस होतोय याचा विचार करण्यासारखा आहे। जर एका दिवसामध्ये हे लोक 50 ते 60 गाड्या उचलतात तरी प्रत्येक गाडीमध्ये लोक जर 700 रुपये घेत असतील तर हे लोक 35,000 फक्त एका दिवसात कमवत आहेत।
म्हणजे विचार करा महिन्याचा यांचा बिझनेस किती आहे. जवळपास लाखोंचा हा बिझनेस, वर्षाला करोडोंचा बिझनेस हा फक्त ह्यामुळे होतोय कारण यांच्यावर कोणताही धाक नाहीये आणि हा पैसा नेमका प्रशासनाला जातोय की यांच्या खिशात जातोय हे देखील कळत नाहीये. त्या महिलेची गाडी अद्यापही सोडवण्यात आली नाहीये आणि त्या अधिकाऱ्याचं असं म्हणणं होतं की मी कोणताही फाईन मारला नाहीये. मग त्यांनी गाडी उचललीच काय जर त्यांनी फाईन मारला नाहीये? हा देखील एक प्रश्नचिन्ह उपस्थित राहतो. जर तुमच्यासोबतही अशा घटना होत आहेत तर तुम्ही एक लेटर बनवा आणि नेमकं या अधिकाऱ्यांची कंप्लेंट करा आणि यांना त्वरितच सस्पेंड करण्यासाठी ऑर्डर जाहीर होतील असं काहीतरी करा. कारण आज जनता म्हणून जर तुम्हाला फसलं जायचं नसेल आणि तुमचे पैसे योग्य ठिकाणी द्यायचे असतील तर नेमकं पुन्हा एकदा यावर चर्चा होणं गरजेचं आहे, यावर ऍक्शन होणं गरजेचं आहे. नाहीतर पुन्हा एकदा हे अधिकारी आपल्याला असेच लुटत राहतील आणि अशाच महिला ज्या आहेत ते विचार न करता आणि अशाच बिचाऱ्या बनून फिरत राहतील. धन्यवाद. इथे राडा करण्यात आला तो अनेकदा असा गैरसोय होत आहे लोकांची, तर त्यासाठी आता पोलीस काय करणार? राडा म्हणत नाही, लोकांच्या तक्रारी आहेत त्यांचा गैरसमज काही निर्माण झालेला आहे, राडा म्हणता येणार. तर ते त्यांचं मी शंकांचं निरसन आम्ही करू. त्यांना जिथं बोर्डाची आवश्यकता आहे किंवा जर का एखाद्या अनावधानाने कारवाईमध्ये तिथं खाली लिहायचं राहिलं तर ती सूचना मी त्यांना दिलेल्या आहेत. आणि हे ऑफिस जास्तीत जास्त म्हणजे 8:30-9 वाजेपर्यंत कसं चालू राहील हे सूचना मी सुद्धा त्यांना देणार आहे. आणि हे टोईंगचं ऑफिस 9 वाजेपर्यंत मी चालू ठेवणार आहे. सर, टोईंगमुळे पण गैरसोय होत आहे, तर कुठेतरी असं अनेकदा होतं की नागरिक म्हणतात की आम्हाला सोडवायची आहे पण सोडवली जात नाही, मुद्दा म्हणून ते आणली जाते. ती अधिकाऱ्यांची पण चूक आहे, तर त्यांच्यावर काय ऍक्शन घ्यायला जातं? नाही, तिथं कसं होतं, तिथं जर समजा त्यांना आता सूचना दिलेल्या आहेत तर तिथं जर समोर जर गाडी तो उचलली असेल, गाडीवर असेल, तिथं जर तो आला आणि ते लोक भरायला पण 200 रुपये तयार असतात म्हणजे टोईंग चार्ज वगैरे. तर त्यांना मी सूचना दिलेल्या आहेत की तिथल्या तिथे त्या महिलेला वगैरे देऊन टाका. तर ते लोकांचं तर मी ऐकलेलं आहे आणि ते त्यांना सूचना केलेल्या आहे.